माझ्या प्रिय आत्मन, माझ्या लाडक्या मुलांनो, आता भूतकाळात काय झालं, कोणत्या चुका झाल्या यावरून डोळ्यात पाणी आणून घाबरून जाऊ नका. अरे, जर कळत नकळत तुमच्याकडून पूर्वी काही चुका झाल्या असतील तर आता रडत बसण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा हा विचार करा की आपण आपले हे ब्रह्मांडाचे खाते सुधारायचे कसे, आपल्या आयुष्यात केवळ सुख, समाधान आणि ईश्वरीय कृपा कशी खेचून आणायची. यासाठी मी तुम्हाला काही खात्रीशीर नियम सांगतो. ते आजपासूनच पाळायला सुरुवात करा. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते. यातला पहिला आणि पक्का नियम नीट गाठ बांधून ठेवा: गुप्तदान आणि गुप्त भलाई. आठवड्यातून किमान एकदा तरी कोणातरी भुकेल्या माणसाला किंवा मूक प्राण्याला अन्न द्या, कुणाची तरी निस्वार्थ मदत करा. पण माझ्या लेकरांनो, त्याचा कुठेही गाजावाजा करू नका. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही समजू नये इतकं ते गुप्त असलं पाहिजे. तुमचं सत्कर्म जितकंच जगाच्या नजरेपासून लांब आणि गुप्त असेल, हे ब्रह्मांड त्याचं फळ तितक्याच पटीने वाढवून आणि दिव्य स्वरूपात तुमच्या पदरात टाकेल. हा माझा शब्द आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्या वाणीची शुद्धता. कुणाच्याही पाठीमागे त्याची निंदा